जरा हे आकडे बघा, धक्का बसेल. पर्यावरणाचा संतुलनासाठी पृथ्वीवर कमीत कमी 33% जंगलं हवीत. पण आजची वास्तविकता काय आहे? फक्त 16%, म्हणजे निम्म्याहून कमी. ही धोक्याची घंटा नाही तर धोक्याचा गजर आहे, जो कधीचा वाचतोय. आणि हा विनाश किती वेगाने झालाय याचा अंदाज आहे? फक्त 50 वर्षांपूर्वी आपल्या ग्रहावर 12.8 अब्ज हेक्टरवर जंगलं होती. आज ती फक्त 2 अब्ज हेक्टरवर उरली आहेत. याचा अर्थ आपण तब्बल 10.8 अब्ज हेक्टर जंगल कायमचं गमावलं आहे. ही हानी कधीही भरून न येणारी आहे. एकीकडे एक झाड जे वाढायला 100हून जास्त वर्ष घेतं, निसर्गाची तपश्चर्यात जणू, आणि दुसरीकडे माणूस जो त्याला तोडायला फक्त 10 मिनिटं लावतो. निर्मिती आणि विनाश यांच्यातील हीच विषमता आपल्या कृतीचा आणि आपल्या विचारांचा आरसा आहे. आणि याचा परिणाम काय होतोय? सहारा वाळवंट दरवर्षी 30 चौरस मैल सुपीक जमीन गिळंकृत करतंय. जणू काही वाळवंटाचं एक महाकाय अजगर आपल्या हिरव्यागार वसुंधरेला हळूहळू गिळत आहे. आणि जमिनीच्या धुपेचं काय? कल्पना करा, दरवर्षी 38 अब्ज टन सुपीक माती समुद्रात वाहून जात आहे. एकट्या गंगा नदीच्या खोऱ्यात दरवर्षी 4.5 कोटी एकर सेंटीमीटर मातीचं नुकसान होतं. या गतीने कोणतीही सुपीक जमीन अवघ्या 12 वर्षात नापीक होऊ शकते. आणि याचा परिणाम? विनाशकारी पूर आणि अब्जावधींचं आर्थिक नुकसान, ते तर वेगळंच.